Today we are going to see the point torque acting on current carrying loop. So in this point we have to take a magnetic field generated by north pole and south pole. You can see in the diagram the line starts from north pole ends to the south pole. Now this magnetic force acts on a metal wire which carries the current. डायग्राममध्ये बघा, एक आपण मेटल वायर घेतलेली आहे. त्या वायरला नाव दिलं आहे ABCD. ABCD असं आपण त्याला नाव दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला करंट आतमध्ये गेलेला आणि लूपमधून रोटेट झाल्यानंतर करंट बाहेर आलेला तुम्हाला दिसतोय. तर असा हा एक रेक्टँग्युलर लूप मेटल वायरचा मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला. सुरुवातीला आपण आयडियल कंडिशन असं घेऊया. लूप इज टेकन पॅरलल टू द लाईन्स ऑफ द फोर्स ऑफ द मॅग्नेट आणि तो रोटेट होण्यासाठी तुम्ही त्या लूपला पुढच्या बाजूला ब्रशेस गुड कॉन्टॅक्टसाठी ब्रशेस आपण घेतोय. इलेक्ट्रिक मोटरमध्ये ज्या पद्धतीने असतात तसे. तर ते आपण या ठिकाणी सध्या निग्लेक्ट करतोय कारण जो फोर्स तयार होतोय तो ह्या रेक्टँग्युलर कॉईलमध्ये तयार होतोय. द फोर्स ऑफ रोटेशन त्याला आपण टॉर्क असं म्हणतोय, तो ह्या रेक्टँग्युलर कॉईलमध्ये तयार होतो. त्यामुळं ब्रशेसचं आपण या ठिकाणी डायग्राममध्ये दाखवलेलं नाही. आता या ठिकाणी जो फोर्स तयार होतोय तो कसा तयार होतोय हे राईट हँड रूलनुसार आपण सांगतोय. टेक युअर राईट हँड अँड शो द 3 fingers as shown in figure on the screen. The pointing finger shows current A. करंटची दिशा आहे ते पॉइंटिंग फिंगरनं दाखवलेली आहे. द मिडल फिंगर शोज डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. जे मिडल फिंगर आहे ते डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड B हे दाखवते. अशा वेळी जो फोर्स तयार होतो तो फोर्स करंट A क्रॉस मॅग्नेटिक फील्ड B म्हणजे क्रॉस प्रॉडक्ट आहे आणि त्याच्यामुळे त्याची दिशा ही स्ट्रेच्ड थंबने दाखवलेली आहे. म्हणजे पॉइंटिंग फिंगर करंट A दाखवतोय, मिडल फिंगर मॅग्नेटिक फील्ड B दाखवतोय. तर त्यावेळी तयार झालेला फोर्स हा अंगठ्याच्या दिशेनं असणार आहे. हे सांगतं आपल्याला राईट हँड रूल. आता हा रूल आपण इथं अप्लाय करणार आहोत. आता डायग्राममध्ये आपण तिसरी डायग्राम बघा 10.12a. त्या डायग्राममध्ये काय सांगितलं आहे, दिस डायग्राम शोज लूप ABCD प्लेस्ड इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इमर्जिंग आउट ऑफ द पेपर. आणि पेपरमधून इमर्जिंग आउट होणारे जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते आपण या पद्धतीने दाखवतो, गोल आणि त्याच्यामध्ये डॉट. आता याच्यामध्ये रेक्टँग्युलर कॉईलला 4 बाजू आहेत. डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे CD याला त्यांनी 1 असं म्हणलेलं आहे. तिथं फोर्स F1 तयार झाला. CD त्याला बाजू 1 म्हणलेला आहे. F1 एवढा फोर्स तयार झाला. AD याला F2 म्हणलेला आहे, सेकंड साईड आहे. त्याच्यानंतर AB
ही तिसरी बाजू आहे, त्याला F3 फोर्स आहे. आणि BC ही चौथी बाजू आहे, त्या ठिकाणी F4 फोर्स आहे. आता ही रेक्टँग्युलर आहे म्हटल्यानंतर त्याची लांबी ही L1 तुम्हाला दाखवलेली दिसते आणि याची रुंदी L2 दाखवलेली दिसते. तर ह्या डायग्राममध्ये काय सांगितलं आहे तुमच्या लक्षात आलं. ABCD रेक्टँग्युलर कॉईल आहे, त्याच्यामध्ये त्याला आपण नंबर त्याला 4 बाजू असणार 1 2 3 4 आणि त्यानुसार 4 फोर्स त्या ठिकाणी ॲक्ट होणार F1 F2 F3 F4. आणि F4ची दिशा आहे ती तुम्हाला वरती जो राईट हँड थंब रूल सांगितला त्यानुसार सांगता येईल. आता कॉईल रोटेट होते आणि रोटेट झाल्यानंतर त्यानं त्या मॅग्नेटिक फील्डशी थिटा एवढा फोर्स तयार केला असेल तर या ठिकाणी फोर्स F4 अलॉंग साईड 4 BC नावाची जी साईड आहे त्याला 4 नंबरची साईड असं म्हणलं होतं आपण डायग्राममध्ये, आणि त्याच्यावरती F4 एवढा फोर्स तयार झालेला आहे. तर तो फोर्स कसा कॅल्क्युलेट करायचा याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. फोर्सचा फॉर्म्युला काय, फोर्स F, तो मी फॉर्म्युला इथं खाली लिहितोय, तो सर्व ठिकाणी आपण अप्लाय करतोय. फोर्स F इज इक्वल टू IL B साइन थिटा. म्हणजे एखाद्या करंट कॅरिंग लूपमध्ये किंवा वायरमध्ये किती फोर्स तयार झाला तो फोर्स आपण फॉर्म्युला सांगतो. F इज इक्वल टू ILB साइन थिटा, वेअर I इज द करंट फ्लोइंग थ्रू द लूप, L इज द लेंथ ऑफ द लूप साइड, B is the magnetic field, and sin theta is the angle between that current and magnetic field. आता या ठिकाणी काही केसेस आहेत ते आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला हा करंट आपण बघूया. तर या ठिकाणी करंट I पास होतोय, चारी लूपमधून I एवढाच करंट पास होतोय. या ठिकाणी F4 ही त्याची लांबी आहे L1 आणि L2 अशा 2 लेंथ आहेत. L1 मोठी आहे, L2 लहान आहे. इथं रुंदी L2 एवढी दिलेली आहे. मॅग्नेटिक फील्ड सर्वांसाठी सेम असणार आहे B साइन 90 मायनस थिटा. ज्यावेळी लूप हा थिटा एवढ्या अँगलनं रोटेट झाला असेल, लूप हा रोटेट झालेला आहे, तुम्हाला त्या डायग्राममध्ये दिसतोय आपण हा रोटेट केलेला आहे, थिटा एवढ्या अँगलनं रोटेट झाला असेल, त्यावेळी मॅग्नेटिक फील्ड B आणि करंट कॅरिंग डायरेक्शन ऑफ द करंट I याच्यामध्ये जो अँगल आहे तो 90 मायनस थिटा होणार आहे. द फोर्स, आता हा F4 आहे त्याच्या अपोजिट आहे F2. द फोर्स F2 ऑन साइड टू DA विल बी इक्वल अँड अपोजिट. आता असाच फोर्स सेम कॅल्क्युलेशन होते, फक्त करंटची डायरेक्शन त्या ठिकाणी चेंज होते. म्हणजे एका बाजूमध्ये बीकडून सीकडे करंट जात असेल तर त्याचवेळी त्याच्या अपोजिट साईड आहे त्या ठिकाणी त्याच्या विरुद्ध दिशेने करंट जातोय, त्यामुळे त्याचं चिन्ह वजा असणार आहे. आणि मग हे दोन्ही फोर्स एकमेकाला कॅन्सल होतात. फोर्स F4 तयार झाला, फोर्स F2 सुद्धा तयार झाला, परंतु हे एकमेकाला अपोजिट होते आणि म्हणून ते एकमेकाला कॅन्सल झाले. हे झालं दोन बाजू ज्या अलॉंग ब्रिड्थ येतात. तर इथं बघा BC अलॉंग ब्रिड्थ तुम्हाला डायग्राममध्ये दिसतंय, डायग्राममध्ये BC अलॉंग ब्रिड्थ दिसतंय आणि AD अलॉंग ब्रिड्थ दिसतंय. हे एकमेकाला कॅन्सल होतात आणि त्याच्यामुळं या डायग्राममध्ये तुम्हाला त्या ठिकाणी F दाखवलेलं दिसत नाही. मग राहिलं काय, तर रुंदीच्या अलॉंगचे फोर्स कॅन्सल झाले, राहिले फक्त लांबीच्या अलॉंगचे फोर्स. तर लेंथच्या अलॉंगचे फोर्स 1 and 3 हे या ठिकाणी ॲक्ट होतात आणि ॲक्ट होत असताना या ठिकाणी राईट हँड थंब रूलनुसार ABच्या ठिकाणचा फोर्स आहे तो वरच्या दिशेने तुम्हाला दाखवला दिसतोय FM म्हणून,
आणि सी डीच्या ठिकाणचा फोर्स आहे तो खालच्या दिशेनं तुम्हाला दाखवलेला दिसतो आहे एफ एम म्हणून. दोन्ही फोर्स या ठिकाणी लेंथ समान आहे, करंट समान आहे, मॅग्नेटिक फील्ड समान आहे, अँगल समान आहे, त्यामुळे दोन्ही ठिकाणचे फोर्स समान आहेत आणि ते फोर्स सेम फॉर्म्युल्यानं आपण कॅल्क्युलेट करतो आहे. एफ इज इक्वल टू F1 इज इक्वल टू, आता इथं करंट आय, लेंथ याची लांबी L1, त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड बी इंटू साइन थिटा, याच फॉर्म्युल्यानं कॅल्क्युलेट करतो आहे. आता या ठिकाणी ह्या दोन्ही बाजू प्रत्येक वेळी कितीही अँगलनं रोटेट झालेले असू देत, प्रत्येक वेळी ह्या त्या मॅग्नेटिक फील्डला लंब असणार आहेत. त्यामुळे करंट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड. त्यामुळे इथं साइन थिटा हा साइन 90 डिग्री आणि साइन 90 डिग्री 1 होतो. त्यामुळं या ठिकाणी जो फोर्स तयार होतो आहे तो आय L1 इंटू बी एवढा होतो. साइन थिटा इज इक्वल टू साइन 90 इज इक्वल टू 1, त्यामुळे तो 1 झालेला आहे. या ठिकाणी जरी तो रोटेट होऊन वरच्या बाजूला आला तरी तो ऑलवेज मॅग्नेटिक लाईन्सला परपेंडिक्युलर राहणार आहे, ए बी आणि सी डी. त्यामुळे या ठिकाणचा फोर्स F1 आणि F3 हा आय L1 बी एवढाच असणार आहे. फक्त त्याची दिशा कशी असणार आहे की राईट हँड थंब रूलनुसार ए बीची दिशा वरच्या दिशेने येते आणि सी डीची दिशा खालच्या दिशेने येते. आता हे कसं येतं आहे हे मी तुम्हाला डायग्राममध्ये दाखवतो. तर बघा, राईट हँड थंब रूलनुसार करंट आय हा पॉइंटिंग फिंगरच्या दिशेनं असणार आहे. जर आपण सी डीचं बघितलं तर आपला हात या ठिकाणी पाठीमागच्या बाजूला ठेवावा लागेल. आपला हात आहे समजा ए बीचं बघूया. करंट ज्या दिशेनं येतो आहे त्या दिशेनं पॉइंटिंग फिंगर दाखवा. मॅग्नेटिक, आता या ठिकाणी तुम्ही बघा, या ठिकाणी तुम्ही राईट हँड पकडा तुमचा आणि बी टू ए करंट येतो आहे, तो बी टू ए तुमचा पॉइंटिंग फिंगर दाखवा. मिडल फिंगर आपोआप मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ पोल टू साऊथ पोल दाखवेल आणि त्यावेळी वरच्या दिशेनं जो फोर्स दाखवलेला आहे त्या दिशेने तुमचा अंगठा येईल. तर या दिशेने तुमचा फोर्स अंगठा, त्या ठिकाणी तुम्हाला राईट हँड थंब रूलनुसार तुम्ही फोर्स दाखवू शकताय. सिमिलरली सी डीमध्ये डीकडून सीकडं करंट जातो आहे, त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी तुमचा राईट हँड पकडावा लागेल. मिडल फिंगर या दिशेने दाखवतो आहे, मॅग्नेटिक फील्ड या दिशेने दाखवतो आहे, त्यावेळी फोर्स खालच्या दिशेनं ॲक्ट होईल. आता बघा, एक ऑब्जेक्ट आहे रेक्टँग्युलर कॉईल, ती या ठिकाणी ब्रशच्या त्या ठिकाणी ॲक्सिसच्या एक त्याला कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि दुसरं एंड त्याचं फ्री आहे. आणि त्यावेळी एक फोर्स एका आर्मला वरच्या बाजूला ओढतोय, त्याच्या अपोजिट आर्मला खालच्या बाजूला ओढतोय आणि आपोआप ती कॉईल ट्विस्ट होते, रोटेट होते. आणि हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता हे झालं फोर्सच्या नंतर टॉर्क म्हणजे काय, तर टॉर्क इज रोटेटिंग फोर्स आणि तो तुम्हाला काढायचा झाला त्याला सिम्बॉल आहे टाऊ. टाऊ इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता याची रुंदी बी सी असेल किंवा ए डी असेल, याची रुंदी आहे L2. त्याच्यामुळं L2/2 एवढं अंतर त्याचं ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून होणार आहे, ए बी आणि सी डी ह्या दोन्ही बाजूचं. आणि त्याच्यामुळं टाऊ इज इक्वल टू F इंटू L2/2. आणि फोर्सची व्हॅल्यू किती आहे, तर ती व्हॅल्यू आहे IL1B. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही सांगू शकताय टाऊ इज इक्वल टू IL1 L2 डिवायडेड बाय 2 इंटू बी. फक्त मी शेवटी लिहिला.
आता L1 इंटू L2 हा आहे एरिया, कारण ही रेक्टँग्युलर कॉईल आहे, तिची लेंथ L1 आहे, ब्रीड्थ L2 आहे, त्यामुळे त्याचा एरिया येणार L1 इंटू L2, आणि त्यामुळं टॉर्क टाऊ इज इक्वल टू करंट I एरिया A डिवायडेड बाय 2 इंटू मॅग्नेटिक फील्ड B. या पद्धतीने तुम्ही एका ठिकाणचा टॉर्क काढू शकता. मग टोटल टॉर्क किती? तर ए बीच्या ठिकाणचा टॉर्क IA/B/2, सीच्या ठिकाणचा टॉर्क IA/B/2, दोन्हीची बेरीज होणार. जरी फोर्सची दिशा वेगळी असेल तरी रोटेटिंग फोर्स हा एकाच दिशेनं होतोय, तो आपण या ठिकाणी क्लॉकवाईज होतोय असं म्हणूया, आणि त्याच्यामुळे ह्या दोन्हीची ॲडिशन होईल आणि तुम्हाला टोटल टॉर्क IA/B एवढा भेटेल. आणि हे तुम्हाला या ठिकाणी या कॅल्क्युलेशनमध्ये सांगितलेलं आहे. मी परत एकदा सांगतो. द टॉर्क टाऊ ड्यू टू द फोर्स F1 अँड F3 विल देन बी टाऊ इज इक्वल टू, या ठिकाणी L2/2 हा पार्ट जो तुम्हाला या डायग्राममध्ये दिसेल, हा जो पार्ट आहे तो परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम रोटेशन आहे, आणि हा जो पार्ट आहे तो फोर्सचा आहे IL1B इंटू साइन थिटा. आणि दोन्ही ठिकाणी हाफ आणि हाफ असल्यामुळं एकत्र केल्यानंतर दोन्हीची बेरीज पूर्ण येईल, आणि IL1L2B साइन थिटा एवढा टॉर्क त्या ठिकाणी ॲक्ट झालेला आहे. इफ द करंट कॅरिंग लूप इज मेड अप ऑफ मल्टिपल टर्न्स. आता आपण फक्त एकाच टर्नचा विचार केला होता. डायग्राममध्ये तुम्हाला एकच रेक्टँग्युलर कॉईल दिसते. एकापेक्षा जास्त कॉईल त्या ठिकाणी असतील, n नंबर ऑफ टर्न्स असतील, तर n टाइम्स टॉर्क तयार होईल. त्यामुळं वरती जो इक्वेशन आपल्याला भेटलेलं आहे, टॉर्क टाऊ इज इक्वल टू IL1L2B साइन थिटा, त्याला फक्त n मल्टिप्लाय करावं लागेल. हा झाला टॉर्क फॉर n नंबर ऑफ टर्न्स. आणि या ठिकाणी L1 अँड L2 इज इक्वल टू एरिया आहे, त्यामुळे तुम्हाला टोटल टॉर्क टाऊ ड्यू टू द n नंबर ऑफ टर्न्स इज NIA/B साइन थिटा एवढं भेटेल. आणि त्याला आपण इक्वेशन नंबर 10.23 म्हणलं आहे. आणि दिस इज द फायनल इक्वेशन फॉर टोटल टॉर्क ड्यू टू n नंबर ऑफ n टर्न्स ऑफ द कॉईल. आणि 10.22 आहे ते टॉर्क ड्यू टू सिंगल टर्न्स ऑफ द कॉईल आहे. आणि या पद्धतीने आपण सांगू शकतो की एरिया आहे, या इक्वेशनमध्ये एरिया आहे. मग तो एरिया रेक्टँग्युलरचा आहे किंवा सर्क्युलर कॉईलचा आहे असं काही दिलेलं नाही. याचा अर्थ दिस इक्वेशन कॅन बी अप्लाइड फॉर एनी शेप ऑफ द लूप. त्या लूपचा शेप रेक्टँग्युलरच पाहिजे असं काही नाही, एनी शेप ऑफ द लूपला आपण हे इक्वेशन वापरू शकतो. तर परत एकदा बघा, टॉर्क फॉर सिंगल लूप इज करंट I इंटू एरिया इंटू मॅग्नेटिक फील्ड B साइन थिटा. मग कोणतेही अँगल, किती अँगलनं रोटेट झाले असताना त्या प्रत्येक वेळेचा फोर्स तुम्ही काढू शकता. आणि n नंबर ऑफ टर्न्स असतील कॉईलच्या, तर त्यावेळेचा फोर्स टाऊ इज इक्वल टू n नंबर ऑफ टर्न्स n इंटू करंट I इंटू एरिया A इंटू B साइन थिटा. तर या पद्धतीने आपण टॉर्क ॲक्टिंग ऑन कॉईल ड्यू टू द मॅग्नेटिक फील्ड बघितलेलं आहे. आणि आपण या ठिकाणी थांबूया.